कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री। हे रात्रभर आपण सोक करून ठेवलं ना की सकाळी डिटॉक्स वॉटर रेडी होतं। हे आता फ्रीज मध्ये ठेव। ओके सर। गुड मॉर्निंग अभिराम। गुड मॉर्निंग आई। अरे वा, आज तू किचन मध्ये ब्रेकफास्ट बनवणार आहेस? काहीतरी वेगळा बेत दिसतोय तुझा। व्हेरी नाईस। अनफॉर्च्युनेटली काही स्पेशल नाहीये, डाएट प्लॅन आहे, त्याची तयारी चालू आहे। लीला नव्याने आपल्या करिअरची सुरुवात करते आणि ती ज्या फील्ड मध्ये आहे तिथे चांगलं दिसणं, फिट राहणं गरजेचं आहे। छान छान छान। अशीच एकमेकांना साथ देत राहा रे। येस, तुला काही स्पेशल हवं असेल तर मला सांग, मी बनवतो। नाही 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 नाही, बिलकुल नाही। मी पण यातलंच खाईन, बस तेवढीच तिला कंपनी। एक मिनिट हा। अक्षता, हे डाएट प्लॅन आहे, रोज फॉलो करायचं आहे। टायमिंग लिहिलेत नीट आणि मॅडमला याप्रमाणे टाइमवर जेवायला द्यायचं, लक्षात ठेव। आय एम सॉरी अजय, पण तुम्ही लीला यांना ऍक्टिंग मध्ये करिअर करण्यासाठी परवानगी दिली आहे? हो। एनी प्रॉब्लेम? एजे, अहो लीला यांनी जर ऍक्टिंग केली तर ते बरं दिसणार आहे का? दुर्गा, लीला तिच्या आवडीचं काम करतेय, करू देत की तिला। त्यात बरं दिसणार नाही असं काय? आई, दुर्गाला बोलू दे। बोल दुर्गा। एजे, आजवर आम्ही तिन्ही सुना काही करताना जहागीरदारांच्या इब्रतीचा विचार करत आलोय। लीला यांनी जर ऍक्टिंग केली तर ते तुमच्या इमेजला शोभणार आहे का? हे जे आपल्याकडे जर फंक्शन असलं तर सेलिब्रिटीज आपल्याकडे येतात, आपण जहागीरदारांची सून जर अशी बाहेर जाऊन काम करायला लागली तर ते कसं दिसणार आहे? आय डोंट अंडरस्टँड, तुम्हाला हे कळत का नाहीये? लीलानी बाहेर काम केल्यामुळे माझ्या किंवा जहागीरदारांच्या स्टेटसवर काही फरक पडणार नाही। इनफॅक्ट लीलानी याआधीही माझ्या हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं होतं, ते चाललं तर हे का नाही? आणि मुळात तुम्ही कुठलंही काम निवडता तेव्हा ते काम आपल्या स्टेटसला सूट होतं का नाही ह्याचा विचार करण्यापेक्षा त्या कामात तुम्हाला आनंद मिळतो का नाही ह्याचा विचार करावा। बरोबर आहे दुर्गा। मला एक सांगा, आपल्या घरामध्ये जर त्यांना आपल्या आवडीचं काम करायचं असेल तर कोणाला विरोध केलाय का आतापर्यंत? नाही ना? काम करून स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल तर नेहमीच पाठिंबा दिलाय ना या घराने। लीला माझी बायको आहे आणि जहागीरदाराची सून आहे, म्हणून मी तिला तिचं ड्रीम परस्यू करण्यापासून थांबू शकत नाही। इनफॅक्ट तुम्हालाही जे काही करायचं असेल, कुठलंही काम करायचं असेल, कोणी तुम्हाला थांबवणार नाहीये। यू कॅन कंटिन्यू, राईट? एनिवे, चला ब्रेकफास्ट करूया। लीला आजपासून ओनली डाएट फूड आणि तो चार्ट लिहिला तो फॉलो करायचा। ओके ओके अक्षदा, लक्ष ठेव। चला। ठीक आहे। एजे, आजी, थँक्यू सो मच, तुम्ही मला इतकं सपोर्ट करताय। बघितलं का, लो कॅलरी ब्रेकफास्ट अँड ऑल। अनु, डाएटचा चार्ट पण सेवा चालली आहे लीलाची। पण तुम्हाला खरं सांगू वहिनी, हे जर असंच सुरू राहिलं ना तर ही लीला हळूहळू अख्ख्या घरावर राज्य करेल। हे म्हणजे असं झालं ना, लीलाच्या हाती कोली। आजी, मी येत आहे। अगं, ब्रेकफास्ट नाहीये भूक मला। इट्स ओके, मी बोलीन तिच्याशी। आजी, रेव कुठे हो? दिसलीच नाही सकाळपासून। रेवती आणि त्यांचे यजमान बाहेर गेलेत ब्रेकफास्टला। आजी, आता माझे डायलॉग्स कोणावर बरे रिहर्स करू मी? नेहमी ना रेऊ माझे डायलॉग्स अप्रूव्ह करते आणि मगच मी ऑडिशनला जाते। काही हरकत नाही, मग तुझी हरकत नसेल तर मग मी घेते ना तुझी प्रॅक्टिस। खरंच? आजी, तुम्ही ना फ्रेंड नाही, बेस्ट फ्रेंड आहात माझ्या। गुड का, गुड 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 ऍक्टिंग। माझी ऍक्टिंग नव्हती, मी खरंच बोलले हे। बघितलं केवढी नॅचरल ऍक्टिंग करते। एजे, आजी बघा माझी मस्करीच करतात।
दुर्गा ज्याची भीती होती तेच घडतंय किशोर. हळूहळू सगळं बदलत चाललंय. आजी एजे घरातली माणसं नियम सगळं बदलत चाललंय. किशोर एजे ज्या मुलीला एवढं महत्व देतात ती तेवढ्या योग्यतेची आहे का? इतिहासाची पुनरावृत्ती होतीये दुर्गा. माझे आई बाबा गेले तेव्हा सुद्धा हे जे या लीला सारखाच पुढे पुढे करत होता. सगळ्यांची मन जिंकण्याचा प्रयत्न करायचा, पण मनातनं त्याला ही सगळी प्रॉपर्टी हडप करायची होती. आणि पुढे जाऊन त्यांनी ते केलंय. आणि आता माझी खात्री पटत चालली आहे, ही मुलगी देखील लवकरात लवकर पुढे जाऊन हे सगळं स्वतःच्या नावावर करून घेईल. पण किशोर मला हे बघ, मला माहितीये तुला या प्रॉपर्टीची किंवा सत्तेची हाव नाहीये, पण या घराचं भलं व्हावं ह्याची तरी हाव आहे ना. का हे घर उद्ध्वस्त होताना बघणारच तू? नाही किशोर, मी असं होऊ देणार नाही. दुर्गा, आता आपल्याला एकत्र येऊन काम करावं लागेल. साथ देशील ना मला? हे बॅगेत ठेव. ओके. हे जे तुम्ही हे करताय? मी जेव्हा कुठल्या इम्पॉर्टंट कामाला जातो तेव्हा आई मला हे देते, कारण की जिथे मी जातो तिथे मला सक्सेस मिळायला हवं म्हणून. आता तू पण तुझा नवीन प्रवास सुरू करतेस, त्यासाठी यू नीड लक. आय एम शुअर तू ज्याच्यासाठी चालली आहेस त्यात सक्सेसफुल होशील. लीला, आय एम सो प्राऊड ऑफ यू अँड थँक यू फॉर बिंग यू. अभि, थँक्यू तर मी म्हटलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही मला माझ्या स्वप्नांची आठवण करून दिलीत. आता इतकं मोटिवेट करताय, तुम्हाला कल्पनाच नाही मला आता किती छान वाटतंय. बरं, आता हे थँक्यूचं सेशन आपण आल्यावर करायचं का? पहिले मला सांग तुला जायचंय कुठे, त्याप्रमाणे मी तुला सोडतो. आणि दिवसभरात तुला काही लागलं तर मला सांग. ओके? अभि, हे तुमच्याकडे काहीतरी मागितलं तर खरंच द्याल मला? ऑफकोर्स, बोल. मला ही स्पेशल ट्रीटमेंट नका देऊ. मला माझ्या करिअरसाठी स्ट्रगल करू दे ना. आता तिथे मी तुमची बायको म्हणून नाही तर एक स्ट्रगलिंग ऍक्ट्रेस म्हणून जाणार आहे. तिथे जर मी गाडीतनं गेले, मला स्पेशल ट्रीटमेंट मिळाली तर मग माझ्या स्ट्रगलला काय अर्थ उरेल? मला माझ्या करिअरसाठी झगडायचंय. प्लीज. आय अंडरस्टँड. ठीक आहे. ऑल द बेस्ट सुपरस्टार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.